इथे पण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती बाबल्या फेवरेट नक्कीच रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका होता. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. बघा चौकाराने इथे खातं उघडल्या इरादे स्पष्ट केले. तर ह्या मॅचमध्ये बाबल्याने पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. 7 चौकार मारले होते. 31 धावांचं योगदान. मागच्या मॅचमध्ये देखील 2 बिग षटकार मारले, 2 चौकार आपण पाहिले. मॅन इन फॉर्म आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू चालले दणदण करत सीमारेषेचा वेध घेताना बंटीवरती आक्रमण. बॅक टू बॅक बाबल्याचे बॅटमधून येते दुसरा रिव्हर्स स्वीपचा सुरेख चौकार. काय स्टार्ट केले. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप चौकार, दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप चौकार, ॲक्शन रिप्ले, तोच बॅट्समन तोच बॉलर, तीच दिशा आणि त्याच प्रकारचा फटका. वॉट अ बॅटिंग. उंबाटा गट खेड तालुका शिवसेना सचिव आदरणीय सन्माननीय संदीप उर्फ बाबा कदम यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झाले. त्यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. तदनंतर आपण पाहिलं तर तालुका बैलगाडाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय कदम सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. इथं बघा इथे 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 क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेणारा डॉट चेंडूची सांगता मात्र होते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तदनंतर डॉट. थोडंफार कमबॅक केलं बंटीने. बंटी बघा या संघातील प्रमुख फलंदाज आहे. बंटीने चांगली बॅटिंग बॉलिंग केले. ही मॅच अत्यंत महत्त्वाची. पॉवर प्लेची 2 षटकं असतील. 5 षटकांचा मॅच आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा चालला चेंडू दणदण करत सीमारेषेचा वेध घेताना ह्या षटकातील आणखीन एक सुरेख दमदार असरदार सुरेख कणकणीत चौकार. काय बॅटिंग आहे. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर विभाग प्रमुख आदरणीय राजेंद्र घाग सरांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बघा धावसंख्या फरकावरती 12, 4 चेंडू टाकताना 3 चौकार रिव्हर्स स्वीपचे आलेत. त्याला ठाऊक आहे ह्या दिशेला ॲडव्हान्टेज आहे. वाऱ्याचा ॲडव्हान्टेज घेताना वाऱ्याच्या दिशेने का बॅटिंग केली. सुरेख बॅटिंग. 12 धावसंख्या फरकावरती 5 षटकांच्या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल बंटी टू बाबल्या. यस राऊट टाइम ओट द विकेट. निलेश कदम यांकडून बाबल्याच्या सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज ऑन झालं आहे. ATM ऑन निलेश कदम यांचं. इथे बघा काय घडलं आहे. 2 धावा तर पूर्ण केल्यात. पाहूया 2 धावा. धावसंख्या 2ने वाढते. 14 धावा फलकावरती. पहिला चेंडू बघा चौकार, तदनंतर डॉट, तदनंतर 4-4. इथे मात्र 2 धावा मात्र मिळते. 14 धावा फलकावरती आहेत. डावातील षटक क्रमांक पहिलं. पॉवरप्लेची 2 षटकं असतील. निलेश कदम आपणास विनंती आहे, आपण मंचावरती आहे. निलेशजी कदम प्लीज, आपल्याला नम्रतेची विनंती आहे. इथे मात्र जोरदार अपील. पाहूया काय घडलं आहे. बाबल्या देखील डगआउटच्या दिशेने जाताना आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोल्ड. हो म्हणतात ना, नजरहटी दुर्घटना घटी. काय बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत असं घडलं नव्हतं. बाबल्याने आतापर्यंत मॅच फिनिश करून मैदानाच्या बाहेर आला. ही पहिलीच वेळ आहे की तो बाद झाला 14 धावसंख्येवरती. मोठा धक्का मित्रमणींना वेदा 11 आवाशी संघासाठी. षटक क्रमांक पहिल्या संपते. बंटीने कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती चौकार डॉट, डबल चौकार, तदनंतर विकेट. इथे मात्र कमबॅक केले. 14 धावांचं षटक संपते. फलंदाजीसाठी मैदानात जाताना आपण पाहतो सागरने बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केली या स्पर्धेत. बघा सिरीजसाठी आकर्षक बायसिकल म्हणजे सायकल असेल जो खेळाडू. पाहूया कोणता खेळाडू त्या बायसिकलवरती विराजमान होणार, दर्शवणार ही मॅच, हा सामना. यानंतर लगेचच बक्षीस संभ्रमाचा कार्यक्रम देखील असेल. सागर आमलेला मैदानात जाताना आपण पाहतो षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी डावकुरा गोलंदाज तेजसला आपण पाहतोय. तेजसने ह्या आजच्या दिवसातील सर्वात बिग षटकार मारलेत. एका षटकात 4 षटकारांची हॅट्रिक देखील केली होती. छोटा पॅकेट बडा धमाका. तदनंतर गोलंदाजीमध्ये काय कमाल केली होती. 1 षटक टाकताना 3 फलंदाजांना बाद केलं होतं. केवळ 1 धाव दिली होती. कंजूस गोलंदाजी, आक्रमक बॅटिंग, युवा आहे, उगवता तारा, उज्ज्वल भविष्य आहे खेळाडूचं नक्कीच. परंतु इथे बघा स्ट्राईकवर असेल डावकुरा बॅटर निलेश. नॉनस्ट्राईकला आपण बघा सागर. षटक क्रमांक 2, पॉवरप्लेचं षटक क्रमांक 2. मागच्या सामन्यात 49 धावांचा पाठलाग करताना निलेशने देखील काय स्टार्ट दिला होता. मैदानाच्या चारी बाजूला फटके केली होते. आणि बघा चेसिंगमध्ये सिंहाचा वाटा ह्याचा देखील होता. हे देखील विसरून जाणार नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी तेजस सज्ज असेल. डावकुरा गोलंदाज. त्याकडे कट करण्याची कमालीची क्षमता आहे या गोलंदाजाकडे.
इथे मात्र निलेशच्या बॅटमधून निघालेला फटका, वन बाउन्स, मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेखा पार, फरार, मिळत आहे धावा 4. खणखणीत सणसणीत चौकार स्वागत केले तेजसच्या पहिल्या चौकाराने. धावसंख्या आपण पाहिलं तर 18 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं चालू असताना धावसंख्या 1 गडी बाद 18. हो, इथे बघा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बाबल्याच्या बाबतीत देखील असंच घडलं होतं. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु बाद झाला होता. क्लीन बोर्ड यष्ट्या उद्ध्वस्त केली होत्या. इथे मात्र कमबॅक केलं तेजसने. पहिला चेंडू आकडमध्ये टप्प्याचा होता, रडारमध्ये होता, स्लॉटमध्ये होता, फ्लॉटमध्ये फेकून दिला. त्यानंतर चेंडूला पुढे ठेवलंय. गुड लेंथवरती टप्पा होता, सुरेख बॉल, डॉट चेंडू. इथे ब्रिक पहार, वार पे वार, चेंडू सीमारेखा पार, आउट ऑफ द पार, बिग षटकार. वॉट अ टायमिंग, काय जबरदस्त ब्लॅटचा फ्लो होता. बनवला फटका, ह्याला म्हणतात शॉट बनवणं. डान्सिंग दामुंड विकेट. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पूल केला, चौकार मारला. त्यानंतर थोडंसं तेजसने कमबॅक करताना चेंडूला मागे ठेवलं. ह्यावेळी ठरवलं होतं की पुढच्या चेंडूवरती स्टेप आउट व्हायचा, आक्रमण करायचं, षटकार मारायचा. सुंदर फटका. चोवीस धावा फलकावरती. इथे बघा कभी खुशी कभी गम. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट. 10 धावा ऑलरेडी आलेत. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 14. 24 धावा संख्या फलकावरती. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. धावसंख्या 24. 4 चेंडू टाकलेत. पॉवर प्लेचे षटक क्रमांक दुसरं. सुरेख कमबॅक आहे. आणि अशा वेळी मात्र आपण पाहतो धक्का क्रमांक 2 परतावा लागते निलेशला. जे घडलं होतं बाबल्याच्या बाबतीत तेच देखील आपण पाहतोय. इथे 24 या धावसंख्येवरती संघाला बसलेला हा धक्का क्रमांक 2. 2 गडी बाद धावसंख्या 24 धावा. इथे बघा अर्थातच इथे जाऊया षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. आतापर्यंत धावसंख्या 24. 2 गडी बाद. सचिन शर्मा जी के बेटे आपण पाहतो मैदानात नक्कीच पहिल्या 2 ते 3 मॅचमध्ये आपण मिस केलं होतं, परंतु इथे मात्र आगमन झालं आहे महत्त्वपूर्ण सामन्यात. सचिन शर्मा. संकेत राऊंड विकेट. लोवर फुलटॉस. चेंडू ट्रॅव्हल झाला आहे कव्हरच्या दिशेने एका धावेसाठी. षटक क्रमांक दुसरं देखील संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 2 गडी बाद 25. जाऊया मंचावरती ज्यांचं आगमन झालं त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेचं ब्रीदवाक्य असेल अतिथी देवो भव. प्रत्येक अतिथीचा सन्मान आणि खेळाडूंचा सत्कार. जाऊया आतापर्यंत खेळाडूंचे सत्कार झालेत, मान्यवरांचा सन्मान मात्र करूया. मंचावरती आपण पाहतोय फ्रेंड्स क्लब आंबडस आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व दुसरं पर्व ह्यातच काही सर्व
आणि खरोखरच गेले 3 दिवस ज्या प्रकारची आपण क्रिकेट स्पर्धा पाहिली, आजच्या दिवसात काय क्रिकेटच्या मॅच पाहायला मिळाल्या. आणि एखादी स्पर्धा खेळवायची घडवायची म्हटलं तर त्याला फार परिश्रम असतात. 1-2 महिने ऑलरेडी तयारी करावी लागते. परंतु फ्रेंड्स क्लब आंबडच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचे नियोजन आयोजन आणि सुंदर देखणं असं मैदान देखील आपण पाहतोय. आंबडच्या या गावामध्ये सुंदर गाव आहे, चांगलं मैदान, मैदानाच्या चारी बाजूला डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं हे सुंदर गाव आणि गावाच्या मध्यभागी एक चांगलं मैदान देखील आपण पाहतोय. सचिन शर्मा स्ट्राईकवर असतील. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. बंटीला आपण पाहतो राईट मोर द विकेट. इथे बघूया पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर 26 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3. पावप्लेच्या 2 षटकात 12.5च्या सरासरीने 25 धावा आल्या होत्या. तदनंतर पुन्हा एकदा बंटी कोट्यातील दुसरं संघामार्फत आपण पाहिलं तर 3रं षटक आहे. इथे मात्र सचिन शर्मा यांच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, बार पे बार, चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा रेखा पार, मस्ट निडेड षटकार. सलग 3 षटकार आले. निलेश कदम सरांकडून जर का सलग 3 षटकार आले सचिन शर्मा यांच्या बॅटमधून तरी देखील कॅश प्राईज ऑन. यस, काल गेले म्हणतायत, आज देखील जाणार का पाहूया. एक तर मारलाय सचिन याने, अजून 2 मारावे लागतील. यस, आपण पाहिलं तर धावसंख्या 6ने वाढते संघटित. ती 32 धावा फलकावरती सचिन ऑन फायर. या आक्रमक बॅटर आहे. इथे बघा इथे संधी होती बॅक टू बॅक दुसरा षटकार मारण्यासाठी. फुलटॉस होता, लेगस्टम्पच्या बाहेरचा देखील होता, परंतु अवंतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या परत 33 धावा फलकावरती. आपण पाहिलं तर 33 धावा फलकावरती. राईट अप ओर द विकेटचा नेक्स्ट बॉल. हो, इथे बघा फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँडमध्ये. डायरेक्ट हिट झाली असती तर सागर जशा प्रकारे धावतोय तसं धावत यावं लागलं असतं डगआउटमध्ये. परंतु नशिबाचं साथ देखील महत्त्वाचे असते, लक फॅक्टर देखील महत्त्वाचा. धावसंख्या 2ने वरती 35 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. कमीत कमी इथे बघा धावांचा पाठलाग होताना पाहिला आहे. बिग मॅचेस चेस झाल्या आहेत म्हणजे इथून तुम्हाला 60+, 55+ धावा कराव्या लागतील मित्रांनो, कारण इथे हे खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल आहे. इथं मात्र सचिन शर्मा यांच्या बॅटमधून निघालेला फटका लॉंगनच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण केलं जातं, फेकलं जातं. तद्वर 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 36 धावा फलकावरती. 3रं षटक आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 25. पहिले षटक संपलं, धावसंख्या होती 14, तदनंतर 25 आणि 3रं षटक चालू असताना 36 धावा फलकावरती आहेत. सागर आंबरेच्या बॅटमधून लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. आणखीन एका धावेसाठी 37 धावा फलकावरती. या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत 12 धावा दिल्यात बंटीने, कारण मोठं षटक करावं लागतंय. त्याचं कारण म्हणजे 2 स्क्वेअर चेंडू देखील आले होते. आणि इथे धावसंख्या जर आपण पाहिलं 37, लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस नाव 3rd ओव्हर. षटक क्रमांक 3. इथे मात्र पाहू काय घडलंय. ओ, सुंदर झेल टिपलाय. षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, ॲलिव्हेशन कमी होतं, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होत आहे. परतावं लागेल सचिन शर्मा. यस, धक्का क्रमांक 3 गडी बाद. धावसंख्या फलकावरती 37 धावा. 3 गडी बाद 37. 3 षटकं देखील संपलेत. इथे बघा 37 धावा फलकावरती. पहिले षटक संपलं 14. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 25. 3 षटकं संपले, धावसंख्या 37. म्हणजे 12 धावा या षटकात देखील आल्यात. प्रत्येक षटकात आक्रमण पाहिलं. षटक क्रमांक चालू आहे. यस, आपण पाहिलं षटक क्रमांक 3 आहे. नवीन बॅटर मैदानात. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता होते, षटकाची देखील सांगता होती. 3 षटकं संपलेत.
3 षटकाने समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम फलंदाजी करताना वेदा 11 आवाशी संघाचे 3 गडी बाद 37 धावा. नवीन फलंदाज विकास मैदानात आलाय. विकास घडवणार का पाहूया. सागर अमरे फारसं स्ट्राईक नाही मिळालं. षटक क्रमांक 14 देखील महत्त्वाचं असेल. ते षटक टाकण्यासाठी गोलंदाजी वरती सज्ज झालाय. छोटा पॅकेट बडा धमाका आहे किंवा गोलंदाज सोहम कांगणेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 सोहम सज्ज होणार. 37 लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 14च्या दिशेने आपण जातोय. आपण जी स्पर्धा पाहतोय फ्रेंड्स क्लब आंबडस आयोजित क्रिकेट स्पर्धा दुसरं पर्व ह्यातच काही सर्व याची देही याची डोळा क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई वेदा 11 यस आपण पाहिलं तर आवाशी दुसऱ्या बाजूला असेल शैलेश शिलवण गुंडे अशा हा मॅच. सोहम कांगणेला आपण पाहतोय. डावातील षटक क्रमांक 14 असणाऱ्या निर्णायक षटक सज्ज झालं. राईट अप उर्ध विकेटचा मारा सागरसाठी. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही. मिड विकेटच्या दिशेने आपण पाहिलं तर नक्कीच आहे क्षेत्ररक्षक ज्याचं नाव आहे यस आपण पाहिलं तर विरूला आपण पाहतोय. शोलेमध्ये विरूला पाहिलं होते. इथे पाहतोय यस शैलेश इलेव्हनच्या माध्यमातून विरूने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे आजच्या सत्रामध्ये. धावसंख्या 1 वाढते 38 धावा. स्ट्राईकवर असेल तो विकास. नेक्स्ट बॉल राईट अप उर्ध विकेट पॅव्हलियन एनकडून सज्ज झाला आहे गोलंदाज. व इथे मात्र विकेटच्या बॅटमधून निघालेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र काय झेल टिपला विरू 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 जिकडे तिकडे विरू पाहायला मिळतो. काय झेल टिपलेत आजच्या सत्रामध्ये. शैलेश 11 गुंडेसाठी ज्यांनी चांगली बॅटिंग केले संकेतने चांगली बॉलिंग केली संकेतने परंतु ह्याला देखील विसरून चालणार नाही. कारण ज्या प्रकारचे विरूने आजच्या सत्रात क्षेत्ररक्षण केले ह्या मैदानामध्ये नैसर्गिक अडथळा आहे मित्रांनो परंतु त्याच्यावरती मात केले. सुंदर क्षेत्ररक्षण. धक्का क्रमांक 4 गडी बाद धावसंख्या फलकावरती आहे 38 धावा. कोणती स्पर्धा म्हटली ना मित्रांनो की आयोजन महत्त्वाचं नियोजन महत्त्वाचं. त्यानंतर क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर बॅट आणि बॉल महत्त्वाचे. क्रिकेटमध्ये जशा धावा महत्त्वाच्या असतात कॅचेस महत्त्वाचं असतं क्षेत्ररक्षण महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये विकेट देखील महत्त्वाची असते. त्या विकेटवर स्पर्धा खेळली जाते आणि परंतु ही विकेट ज्यांच्या जागेत आहे ना मित्रांनो अर्थात प्रतिवर्षी आम्हाला मोराचं सहकार्य करणारे नितेश मोरे सर ही स्पर्धा जी संपन्न होते ते जागेचे जागा मालक अर्थात नितेश मोरे यांची ही जागा असेल आणि आम्हाला ह्या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले म्हणून आपण ही स्पर्धा पाहतायत ऐकतायत. यस धन्यवाद सर नितेश मोरे. आपलं मनापासून शब्दसुमन आणि हार्दिक आभार देखील हार्दिक स्वागत आहे. आपण कुठे असेल तर मंचावरती या प्लीज. खूपच ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच सांगतात यस इट इज वाईट. अर्थात आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 39 धावा. मित्रांनो शुभम करंजकर आणि शेखर मोरे यांनी आजच्या सत्रामध्ये पंचांच्या भूमिकेत सुरेख कामगिरी केली. पंच देखील महत्त्वाचे आहेत. क्रिकेटमध्ये पाणी महत्त्वाचं असतं पंच देखील महत्त्वाचं असतं. हो इथे मात्र संधी होती बंटीसाठी संधी होती बंटीसाठी. इथे मात्र बघा नजरहाटी दुर्घटना घडली. बंटी किती चलाक आहे चप्पल खेळाडू आहे बघा. त्यांना पाहिजे होतं सागरची विकेट आणि इथे मात्र त्याचाच भाऊ शिरीषला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात आलाय. स्ट्राईक डीजे तुम्हाला मी सूचना करेन तेव्हा वाजवा प्लीज. इथे बघा नवीन फलंदाज मैदानात आला होता शिरीष सक्के 2 बंधू आपण पाहतोय आणि इथे मात्र स्ट्राईक सागरला आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता. बघा बाबल्याने देखील फारशी चांगली फलंदाजी ह्या मॅचमध्ये केली नाही. मॅचमध्ये त्याने मारलेच चौकार परंतु ज्या प्रकारची ओळख आहे बाबल्याची त्या प्रकारची फलंदाजी पाहता येत नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सागर ह्याने देखील चांगली फलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचा भाऊ स्ट्राईक एंडवर असताना स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता सागरचा परंतु त्याला परतावून लावलं भावाने. नजरहाटी दुर्घटना घडली. जेव्हा 2 गाड्या एकाच रुळावरती जातात तेव्हा अशा प्रकारचे ॲक्सिडेंट होताना पाहिलेत. बाद झाले सागर. धक्का क्रमांक 5 गडी बाद धावसंख्या असेल 39 धावा. षटक क्रमांक 3
माफ करा चौथं अतिशय सुरेख प्रगतीपथावर असताना युवा गोलंदाज सोहम कांगणेला आपण पाहतो. यस, नेक्स्ट बॉल. नवीन बॅटर देखील मैदानात गणेश. इथे मात्र बघा चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. लॉंगनच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. चेंडू 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. मिळतायत धावा 4. मस्ट निडेड चौकार. ऐकूया डीजेचा थरार. थँक्यू. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांच्या मार्फत ही समालोचन करण्याची संधी मिळाली, पंच रोशन करंजकर काय कामगिरी केली. आज शेखर मोरेंना आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2ने वाढते. संघटित स्थिती झपाट्याने वाढते. 45 धावा फलकावरती असतील. डीजे ऑपरेटर आपलं काय काम असतं, जसं माझं डोळ्यात तेल घालून मॅच बघणं, समालोचन करणं, तसं तुमचं माझ्या आवाजाकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं. डीजे ऑपरेटर आपल्याला सूचना केल्या जातील मॅगी, तेव्हा आपण डीजे वाजवायचं आहे प्लीज. आपण इकडे तिकडे फिरायचं नाही, आपण डीजे ऑपरेटर आहेत. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. राईट ऑफ द विकेटचा मारा असेल. हो, इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे बघा. आत्तापर्यंत पहिल्या षटकात धावा आल्या त्या 14, दुसऱ्या षटकात देखील आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या 11, तिसऱ्या षटकात धावा आल्या होत्या 12. इथे मात्र षटक क्रमांक संपतोय. धावसंख्या फलकावरती 45. चांगली रोखून ठेवलं. ह्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगलं षटक. 4 षटकं संपतात बघा. ह्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर डब्ल्यू, तदनंतर वाईड बॉल, तदनंतर डब्ल्यू, नंतर 4. 2 फलंदाजांना बाद केलं आहे आणि काय गोलंदाजी केली. केवळ 7 धावा दिलेत. कमबॅक करणारं षटक आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच. 45 धावा फलकावरती असतील. प्रमुख फलंदाज डगआउटमध्ये आपण पाहतोय. 6 गडी बाद, धावसंख्या 45, 5 गडी बाद 45. मैदानामध्ये आपण पाहिलं तर शिरीष आणि नॉनस्ट्राईकला आपण पाहिलं तर नवीन बॅटर गणेशला आपण पाहतोय. शिरीष आणि गणेश अशी जोडी मैदानात. तर शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला युवा गोलंदाज मितेश. शेवटचं षटक असेल. आपण पाहतोय पेंट्स क्लब आंबडस आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा 2025 मेगा फायनल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अकूट टप्प्याचा चेंडू होता. शिरीषच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. 1 धाव मात्र मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ज्या प्रकारे स्टार्ट दिला तर बाबल्याने पहिल्या षटकात 14 धावा कुठल्या मला वाटलं होतं या सामन्यामध्ये 60+70 धावा बघायला मिळतील. परंतु बघा परंतु असतं क्रिकेटमध्ये. इथे मात्र 4थ्या षटकात काय कमबॅक केलं. 2 फलंदाजांना बाद केलं. केवळ 7 धावा दिल्या. धावसंख्या 46. आता मात्र 60 धावसंख्या देखील मोठी वाटू लागले बॅटिंग करणाऱ्या संघाला. इथे बघा कही पे निगाहे कही पे निशाणा. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. 47, 47 धावा फलकावरती असतील. 46 धावा फलकावरती आहेत. डावातील षटक क्रमांक शेवटचे आणि अंतिम. काय कमबॅक केलं आहे शैलेश 11 गुंडे संघाने सुंदर कमबॅक केला आहे. कमबॅक करने वाले को बाजीगर कहते हैं मित्रांनो. यस, सुरेख गोलंदाजी. इथे मात्र अकूट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल. धक्के पे धक्का, तू चल मैं आया. आणखीन एक फलंदाज डगआउटमध्ये परततोय. धावसंख्या आपण पाहिली तर 47 धावा. यस डीजे. थँक्यू. स्वतः कर्णधार मैदानात आपण पाहतो अजिंक्य सोमने. बघा क्रिकेटमध्ये कसं असतं बघा, सुरुवातीच्या षटकापासून 3 षटकांमध्ये धावा आल्या. सोमने षटक साकलं. 7 धावांचं 2 फलंदाजांना बाद केलं. बघा एखादा गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना. मितेश देखील बघा युवा गोलंदाज आहे. त्याला कॉन्फिडन्स कमालीचा वाढलं. त्याने देखील कमबॅक केलं आहे. इथे मात्र जातोय चेंडू पुन्हा एकदा विरुच्या दिशेने. इथे मात्र चेंडू सीमारेखा पार येतोय. कॅप्टनच्या बॅटमधून मस्ट निडेड चौकार. यस डीजे.
थँक्यू. पेंटर वैभव सोलकर, आपण कुठे असेल तर आपण मंचाच्या दिशेने या. पेंटर वैभव सोलकर प्लीज. 51 51 धावा फलकावरती आहेत. लास्ट टू डिलिव्हरी टू गो. शेवटचे 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 51 धावा फलकावरती. राईट टाइम उर्ध्व विकेटचा मारा मितेशचा. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळला आहे. पॉईंट आणि गलीच्या डोक्यावरून चेंडू चालला. सीमारेषेचा वेध घेताना 1 धाव पूर्ण केले, 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेसाठी कॉल असेल, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अजून 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड केले जात आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर 53, 53 धावा. इथे बघा 2 चेंडूवरती 6 धावा वसूल केले. स्वतः कर्णधार आपण पाहिलं तर अजिंक्य आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी की संघाला अजिंक्यपद मिळवून द्यायचं असेल त्या चेंडूवरती मोठा प्रहार मारावा लागेल. अजिंक्यला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. ऑलरेडी धावा आहेत तर 53. बॅट का बाहेरी किनारा. विकेट कीपर बंटी का सहारा. विकेट गिरता हुआ. धक्का क्रमांक 7. तदनंतर आपण पर्यंत 5 षटकांतक हे संपते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 53 करावे लागतील. धावांचा पाठलाग करताना 54 धावा करावे लागतील. एक्झॅक्टली येणाऱ्या 30 चेंडूंनी 54 धावा. स्पर्धा सक्सेसफुल होतात, पॉवरफुल होतात, ब्युटिफुल देखील होतात. पाहूया मंचावरती ज्यांचं आगमन झालं आहे. श्री संदीप उर्फ बाबा कदम. आपण पाहिलं तर उबाटा शिवसेना तालुका सचिव गट व बैलगाडी खेड तालुका अध्यक्ष, धामणदेवी विभाग बैलगाडी खेड तालुका अध्यक्ष. आणि सत्कारण्यासाठी विनंती करतो, अर्थात सत्कार करतील विभाग प्रमुख आदरणीय निलेश शेठ कदम. आपणास विनंती, आपल्या शोभा असते सन्माननीय आदरणीय संदीप उर्फ बाबा कदमचा आपण यथोचित सन्मान करायचा. प्लीज निलेश सर, आपणास विनंती करतो. निलेश शेठ कदम आपणास विनंती करतो, आपण सन्माननीय आदरणीय संदीप उर्फ बाबा कदम यांच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती असतील राजेंद्र घाग, धामणदेवी विभाग प्रमुख म्हणून कामगिरी पाहत आहेत. राजेंद्र घाग आपण पाहिलं तर, आणि ज्यांचा आपण सन्मान करतो ना, आमचे मित्र प्रशांत कदम एक दर्जेदार क्रिकेटपटू आहेत आणि त्यांचे ते काका आहेत, त्यांचे चुलते देखील आहेत. काका पुतणे आपण मंचावरती पाहतोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. राजेंद्र घाग देखील आहेत, धामणदेवी विभाग प्रमुख म्हणून कामगिरी पाहत आहेत. त्यांचा सन्मान करतील दिलीप शेठ मोरे. दिलीप शेठ मोरे आपल्यास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र घाग सरांचा आपण सन्मान करायचा आहे. सलामीची जोडी बंटी आणि तेजस, मागच्या सामन्याचे हिरो. या स्पर्धेतील आत्तापर्यंत सर्वात मोठी धावसंख्या उभारण्यामागे ह्या 2 बॅटरनी चांगली बॅटिंग केली होती. आणि बघा, आमचे आतापर्यंत आपण क्रिकेटची स्पर्धा पाहतोय, परंतु सर्वांचं लाडकं नेतृत्व यस आपण डॉक्टर मिलिंद हळदे आपण पाहतोय. DHMS मुंबई एक मोठी पदवी आपण त्यांच्या माध्यमातून. प्रशांत कदम आपल्यास विनंती, आपल्या शोभ असते. खेळण्याचे युवा धडाडीचे कार्यकर्ते, एक दिग्गज क्रिकेटपटू आपण पाहतोय प्रशांत कदम यांच्या शुभ असते. डॉक्टर मिलिंद हळदे, DHMS मुंबई यांचा यथोचित सन्मान केला जात आहे फ्रेंड्स क्लब आंबडस या स्पर्धेमध्ये.
मंचावरती उपस्थित मान्यवर आमचे मित्र, आमचे सहकारी विजय घोरे सरांचा सन्मान करण्यात, विजय थोरे सर देखील आहेत आणि डॉक्टर सर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा हेतुटी सन्मान करायचा आहे. विजय शेठ थोरे मंचावरती आहेत. बघा प्रत्येक मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल, खेळाडूंचा सत्कार केला जाईल. पाहूया इथे मात्र आणखीन एक सन्मान असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने देखील अत्यंत अटीतटीचा मॅच होणार आहे, तिने मात्र शंका नाही. तदनंतर पुढचा सन्मान असेल वैभव कदम यांच्या शुभ हस्ते आणि अर्थात तो सत्कार होईल. येणेगावचे धडाडीचे कार्यकर्ते, लेदर टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, सीझन बॉल टेनिस क्रिकेट बॉलमध्ये ज्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली, स्पर्धांमध्ये आयोजन असेल, सर्वांचं लाडकं नेतृत्व, सर्वांचे प्रेरणास्थान आपण प्रशांत कदम देखील आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातो आमच्या मंडळाच्या माध्यमातून. आमच्या विनंती US रिटर्न आहेत. प्रशांत कदम आपण पाहिलं तर जेव्हापासून USAतून आलेत त्यांना बाहेर जायची फार इच्छा होती, पण नशीबमध्ये बघा देखील त्याने आमच्यासाठी थांबवलं आहे. त्यांचा विजा कॅन्सल झाला, नाही तर ते यावाला त्यांची जाण्याची पार्टी देखील आमची झाली होती. परंतु 5 तारखेला म्हणतात कन्फर्म, परंतु जोपर्यंत इथून जात नाहीत तोपर्यंत दिसत नाहीत दुसऱ्या दिवशी, तेव्हा समजू आमच्या प्रशांत सर रवाना झाले USAसाठी. चला जाऊया मॅचच्या दिशेने. इथे बघा सलामीची जोडी मैदानात हजर असेल. तेजस आणि बंटी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. सागर आंबरेची 2 षटकं अत्यंत महत्त्वाची असतील, कारण रत्नागिरी जिल्ह्याचा एक दिग्गज गोलंदाज आहे. रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधलं जातं. व्हेरिएशन कमालीचे, स्विंग करण्याची कमालीची क्षमता आहे गोलंदाजाकडे असेल. वैभव सोलकर हे देखील मंचावरती आहेत. रोहित करंजकर आपणास विनंती करतो. रोहित चला आपण वैभवजी करंजकर, वैभवजी सोलकर यांचा सत्कार करा. वैभव करंजकर यांचे शुभ असते. सत्कार समारंभाचा काय फार महत्त्वाचा असतो मित्रांनो. इथे बघा, इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, वाऱ्याचा वेग थांबलाय प्रशांत. आता मात्र स्किल्ड आहे फलंदाजाचं. दुपारच्या सत्रात वाऱ्याच्या दिशेने काय षटकार मारले होते ह्या तेजसने. ज्याप्रमाणे तेजस एकतेच धावते रुळाप्रमाणे, त्याप्रमाणे बिग षटकार, वेगवान षटकार आपण पाहिले होते. सागरने मात्र कमबॅक केले. बघा षटक क्रमांक पहिलं, 1 धाव आपण असेल ती फलकावरती. दोन्ही कट करण्याची क्षमता हे गोलंदाजाकडे आहे. इथं मात्र लोवर फुल टॉस, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालले, दणदण क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, चेंडू जिंकतोय, चौकार मिळतोय आणि आमचा डीजे देखील वाजतोय. यस डीजे. थँक्यू. इथे बघा 5 धावा फलकावरती आहेत. मोठं टार्गेट सेट नाही आहे. बघा इथे करायचे तुम्हाला 54 टू विन. 54 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावा आलेत 5. तेजस एक आक्रमक बॅटर आहे, त्याची देखील बॅट बोलली या स्पर्धेत. चांगल्या बॅटिंग म्हणून धावा आलेत, चांगली गोलंदाजी केली. सायकल आहे मित्रांनो या स्पर्धेत मालिकावीरासाठी. पाहूया कोणता खेळाडू असणार या स्पर्धेचा मालिकावीर. विराजमान होणार ते बायसिकलवरती दर्शवणारी काही षटकांचाच खेळ शिल्लक आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये ते षटक क्रमांक पहिलं. सागर 2 नक्कीच तेजस. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट. इथं मात्र संकेतच्या बॅटमधून निघालेला फटका. वारा असू दे नाही तर वारा नसू दे, मला फरक पडत नाही आहे. घुटना टेक, तमाशा देख, आउट ऑफ द पार्क. बिग षटकार येतोय तेजसच्या बॅटमधून. वॉट अ बॅटिंग. येस डीजे, वॉट अ बॅटिंग, वॉट अ षटकार. डीजे कॅरी ऑन. थँक्यू डीजे. इथं बघा षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 11 धावा फलकावरती, 1 चौकार, तदनंतर षटकार का बॅटिंग केले. मैदानाचे 3 नव्हे 4 बाजूला उत्कृष्ट फलंदाजी.
इथे मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चालू सीमा रेखा पार, आउट ऑफ द पार्क, बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऐकूया डीजेचा जय जयकार. काय फुटवर्क आहे, काय ताकद आहे, काय नजाकत आहे. चेंडू स्लॉटमध्ये पाठवला, प्लॉटमध्ये. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा संकेतच्या बॅटमधून निघालेला फटका मिडॉनच्या पट्ट्यात. इथे मात्र झेल सुटला, चेंडू जातोय सीमारेखा पार, बॅक टू बॅक तिसरा षटकार. 500 रुपयाचा मानकरी ठरतोय तेजस. तेजस ऑन फायर, तेजस ऑन फायर. निलेश कदम यांच्याकडून 500 रुपये. डीजे थांबलात का? येस येस येस, कॅरी ऑन डीजे. व्हॉट अ बॅटिंग. इथं बघा तेजसची बॅटिंग, काय बेफाट बॅटिंग केले मित्रांनो. दाखवून दिलंय डावखुरा फलंदाज आहे, युवा आहे, रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य देखील आहे, गोलंदाज देखील आहे, ऑलराऊंडर देखील आहे. बघा इथे मात्र त्याने चेंडू केलेत 5 फेस, त्याच्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 22 धावांवरती खेळतोय. एका साईडला बंटी एका धावेवरती खेळतोय. 23 धावा पहिल्या षटकात आलेत. पॉवरप्लेचे षटक क्रमांक 2 करायचे तर 54 धावांचा पाठलाग करताना आता मात्र गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. डीजे तुम्हाला मी सांगणार धावसंख्या आपण पाहिलं तर 23 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आकाश आंबरे सज्ज झाले पॅव्हलियन एनकडून. क्षेत्ररक्षण बघा, सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असतील, एक मिडऑफच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर स्वतः अजिंक्य, एक खेळाडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने. उर्वरित मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. सेन्सेबल क्रिकेट आहे, त्याला ठाऊक आहे. एका बाजूने ज्या प्रकारची फलंदाजी तेजसची चालले, तेजस एक्सप्रेसप्रमाणे धावतोय, आक्रमण करतोय, तुटून पडतोय प्रतिस्पर्धी संघावरती. अशावेळी एक धाव काढून देणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करून दिला आहे. धावसंख्या 1 निवडते 24 धावा. हे देखील पॉवर प्लेचं षटक आहे. बघा पुन्हा एकदा तेजससाठी निलेशने कुठे पाठवले, डीप मिड विकेटच्या दिशेने. डीप कव्हरचा खेळाडू आतमध्ये घेतले. मिडॉनच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर अजिंक्य, डीप मिड विकेटच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर निलेशला घेतले. क्षेत्ररक्षण सजवले. ऑन साईडला 2 खेळाडू आपण पाहतोय. सर्कलच्या बाहेर सज्ज असेल तो आकाश, सज्ज असेल तो तेजस. नेक्स्ट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता सुरेख. आकाशकडे देखील मोठा अनुभव आहे क्रिकेटचा. कित्येक वर्ष मी आबाची संघातून खेळताना पाहतोय. आकाशला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ज्या प्रकारचं आक्रमण झालं. 30 धावांची गरज आहे. इथून बघा 30 धावांची गरज आहे. 22 चेंडूचा काही शिल्लक आहे. 22 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. आरटीएम ओव्हर द विकेट मारा असेल इथला मात्र आहे. त्यानंतर आता पुढचा बॉल असेल. डावखुरा बॅटर अर्थातच तेजस. तेजस ऑन फायर. जास्त टीम मिटिंग नको आहे मित्रांनो. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू. इथे मात्र बघा ह्या संघात असे गोलंदाज आहेत बघा. सागरवरती आक्रमण झालं, प्रमुख गोलंदाज, परंतु त्याच्या मदतीला धावून आले संघाच्या कोणता आकाश. या षटकात काय गोलंदाजी केली, 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, केवळ 1 धाव दिले. 2 डॉट चेंडू आलेत कोणाच्या गोलंदाजीवरती, आकाशच्या गोलंदाजीवरती. डॉट कोणत्या ठेवले तर तेजसला जखडून ठेवलंय. कमबॅकची गरज होती, केलं जाते कमबॅक. हो इथे मात्र आकूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय सीमारेखा पार, दणदण करत येतोय, सुरेख चौकार. वाचतोय पुन्हा एकदा डीजेचा थरार. थँक्यू. थोडा वेळ शांत ठेवलं होतं पण जास्त वेळ शांत नाही ठेवू शकला. चुकी केली. ऑन साईडला एक आकूट टप्प्याचा चेंडू टाकला. ऑन साईडला बघा इथे आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, मिडॉनच्या पट्ट्यात एक स्ट्रॉंग झोन आहे डावकुरा बॅटरचा अर्थात तेजसचा. आपण पाहतो 28 धावा. 20 चेंडूचा काही शिल्लक आहे, 26 धावांची गरज. 20-26 असं समीकरण आपण पाहतो. 1 षटकार
सामन्यामध्ये चित्र बदलून टाकू शकतो. पुन्हा एकदा बघा तेजसच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू चालला पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेताना दणदण चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, पुन्हा एकदा चेंडू जिंकतोय, चौकार बसतोय आणि आमचं पुन्हा एकदा मॅगीचा डीजे देखील वाजतोय. थँक्यू 32 धावा, 30 धावांवरती खेळतोय. यश सापडापर्यंत 30 धावांवरती खेळतोय. 9 चेंडू 30 धावा अशीच एक इनिंग पाहिली होती आपण, 9 चेंडू 31 धावांची. हो इथे बघा काय झालंय, इथे बघा काय झालं, इथे बघा काय झालंय. तू कॅच नाही तर तू मित्र मॅच सोडलायस. कॅचेस विन द मॅचेस, पकडू कॅच जीतो मॅच. कॅच सुटला, खेळ देखील संपला, षटक देखील संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे 32 धावा, 22 धावांची अद्यापही गरज. 18 चेंडू 22 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र फ्रेंड्स क्लब अमृतसरयुक्त भव्य क्रिकेट स्पर्धा 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया एस डी जीचा थरार. थँक्यू. इथे बघा षटक क्रमांक दुसरं देखील संपतंय. 54 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती 32 धावा. कॅच नव्हे मॅच सुटला की काय असं वाटतंय. मैदानात आपण पाहिलं तर 10 चेंडू फेस केले, 3 षटकार, 3 चौकार, 30 धावांवरती खेळतोय. तेजस आपण पाहिलं तर राजू बघा स्ट्राईक देण्याचं काम करतोय. बंटी माफ करा, बंटीच्या बॅटमधून निघालेला फटका नक्कीच. आणखीन इथे मात्र बंटीचं सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेतो, 5 चेंडू खेळण्याची संधी दिली जाते. आक्रमक बॅटर तेजससाठी धावसंख्या 1 वाढते, 33 धावा फलकावरती असतील. बघा अद्याप 21 धावांची गरज, 17 चेंडूंचा काही शिल्लक. चेंडूनी धावातलं अंतर केवळ 4चं. एक चौकार बसला तर सामन्यात ते हवाच निघून जाणार. पाहूया काय घडते. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं, म्हणून तर म्हटलं जातं राजकारण सरळ आणि क्रिकेट कधी रंग बदलेल मित्रांनो सांगू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. बघताय 17 चेंडू 21 धावांची गरज. राऊंड विकेटचा मारा असेल राजू. पुन्हा एकदा संपेटच्या बॅटमधून निघालेलं प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. 1 बाउन्स मस्तक पे दस्तक की काय पाहूया. नाही रोखले इथे मात्र रोखले. बघा 2 धावा मात्र मिळत आहेत, 2 धावा मिळत आहेत. संकेतला 2 धावा मिळत आहेत. नक्कीच तेजसला माफ करा 2 धावा मिळतात. संघाला संघटित स्थिती बघा 35 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 पण पाहतोय. 19 धावांची अद्यापही गरज. 16 बॉलचा की शिल्लक. 16-19 असं समीकरण आंबडच्या जबरदस्त मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम आपण पाहतोय. टक लावून क्रीडारसिक सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रीडारसिक मायबाप, क्रीडारसिकांची गर्दी, या स्पर्धेची पोचपावती दर्दी क्रीडारसिकांची गर्दी देखील. थँक्यू व्हेरी मच. यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडारसिक आमची मॅच बघतायत त्या सर्वांचा देखील हार्दिक आभार असेल. थँक्यू. राजू पुढचा बॉल, राऊंड विकेट. इथे बघा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. सागर आंबरे कोणत्या प्रकारचं चूक करणार, माफ करा फलन क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चूक करत नाही आहे. चांगली बॅटिंग करत होता. मगाशी देखील सांगितलं होतं असंच प्रकार खेळलं होतं बाबल्या आंबरेने. जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत. बघा तुम्ही करते धावांचा पाठलाग 54, ऑलरेडी 35 धावा झाल्या. तुझ्या बॅटमधून 3 षटकार 3 चौकार आले. तू सेट बॅट्समन आहेत. ही चुकी क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. धक्का क्रमांक 1, धावसंख्या 35, 35 धावसंख्येत बसलेल्या संघाला पहिला धक्का. डीजे कॅरी ऑन.
थँक्यू. बघा बघा, यस डीजीच्या गाडीला ब्रेक थोडी कमी आहेत. थँक्यू डीजे मॅगी. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहिलं तर धावसंख्येत फलकावरती 35 धावा. का बॅटिंग करत होता संकेत. 3 षटकार 3 चौकार आले होते. ऑलरेडी हिरो झाला होता, अधिक हिरो बनण्याचा प्रयत्न केला, झाला मात्र 0. बॅक टू द पॅव्हलियन डगआउटमध्ये परततोय, संघ अडचणीत सापडतोय. मॅच संपला नाही मित्रांनो. गावकीची मीटिंग नाही बाबल्या, ही क्रिकेटची मीटिंग आहे. काळोख पडत चाललाय. प्लीज विनंती असेल जास्त टाइमपास करू नका. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला मितेश, ह्याने देखील लक्षवेधी कामगिरी केली आजच्या सत्रामध्ये. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल. इथे बघा 35वरती गाडी अडकले, रोखले. चांगलं षटक आहे. राजू बन गया जेंटलमॅन होणार का पाहूया. ह्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे. बघा सिंगल डबल नंतर विकेट, केवळ 3 धावा दिल्यात. कमबॅक करणं गरजेचं होतं. कमबॅक केले कमबॅक राजूने. अद्यापही आपण विचार केला तर 19 धावांची गरज आहे. 15 बॉलचा काही शिल्लक आहे. अजून काही इथे एक विकेट गेला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो वेदा 11 आवाशी. हो बघा चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. सचिन शर्मा कोणत्या प्रकारची चूक करत नाही आहेत. तर डॉट चेंडू ती सांगता मात्र होते. काय षटक आहे. आतापर्यंत 3 धावा दिल्यात. एका फलंदाजाला बाद केला तेजसला. सुरेख आपण पाहतोय. इथे मात्र गोलंदाजी इनकट आउटकट दोन्ही प्रकारे कट करताना पाठवते गोलंदाज राजूला. हा कुठ्यापर्यंत चेंडू होता. टॅप केले चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने रोखलं जाईल, फेकलं जाईल. तद्वर 1 धाव मात्र मिळते. आणखीन 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. 36 धावा फलकावरती असतील. बंटी आतापर्यंत बघा एका साईडने विकेटवर उभा, म्हणतात ना पद बडा ना कद पडा, विकेट पे खडा हो सबसे बडा, ते काम करतोय बंटी. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. यस 3 षटकं देखील समजा 3 षटकडे समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 37 धावा. म्हणजे या षटकात धावा दिल्यात केवळ 5 धावांचे षटक. सुरेख षटक, एका फलंदाजाला बाद केलं. आता मात्र समीकरण बदलतंय. शेवटचे 12 चेंडूचं काही शिल्लक आहे. 17 धावांची गरज. 12-17. बघा इथे मात्र हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. डीजे तुम्ही का थांबलायत. यस मॅगी. येस आकाश वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघामार्फत 4थं षटक आहे. 2 षटकं असणारे वाट्याला येतात आकाशच्या. 12-17 मॅच आपण पाहतोय. 17 म्हणजे खतरा. क्रिकेटच्या पटलावरती फलंदाज बाद, बॅट का बाहेरी किनारा, सचिन शर्मा का शहारा. इथे आपण पाहिलं धक्का क्रमांक 2. मी म्हटलं होतं क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा 17 आकडा आला तेव्हा खतरा ठरलाय फलंदाजासाठी. मॅच ऑन. येस डीजे मॅच ऑन. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ बॉलिंग. थँक्यू. बघा मित्रांनो, आपण ज्यांचा सन्मान केला, प्रशांत कदम, आमच्या केळणी गावचे युवा नेतृत्व आपण पाहतोय. तदनंतर मित्रांनो क्रिकेटच्या पटल्यावरती ह्यावर्षी लेदर बॉल क्रिकेट्समध्ये 1 नव्हे 2 नव्हे ते 3 अर्धशतकर झळकावले सीझन बॉल क्रिकेट्समध्ये. त्यानंतर लाख मोलाची 2 लाखाची स्पर्धा संपन्न झाली. पवनतलाव मैदानावरती आमदार चषक नियोजन झालं होतं. रणजीपट्टू इंडियन क्रिकेटर धीरज जाधव याच्याकडून सन्मान झाला होता. तटकरे साहेबांकडून सन्मान झाला होता प्रशांतचा. गतवर्षीच्या लेदर बॉल क्रिकेटमध्ये 84 धावांची खेळी होती. आणि बघा एक हँडसम अँड ऑलराऊंड पर्सनॅलिटी आपण पाहतोय प्रशांत कदम यांची. त्यांचा देखील सन्मान केले होते स्पर्धेच्या माध्यमातून. इथं मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र खेळून काढलं आहे कव्हरच्या दिशेने. यस आपण पाहिलं तर 1 धाव मात्र मिळते प्रशांतला. नक्कीच आपण पाहिलं तर क्रिकेटप्रमाणे कबड्डीवरती देखील नितांत प्रेम आहे. जिथे जिथे मी कबड्डी समालोचन करण्यासाठी जातो
प्रत्येक मॅचला माझ्या असतो प्रशांत, मला पार्टिसिपेट करण्यासाठी, चेअरअप करण्यासाठी आणि क्रिकेटनंतर कबड्डीसाठी देखील त्याचं चांगलं योगदान आहे. यस, आपण पाहूया, जाऊया मॅचच्या दिशेने. इथं बघा सामन्याची स्थिती काय असणार आहे. 54 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होती 2 गडी बाद 38 धावा. सामन्यामध्ये कमबॅक केले. आवाशीचा संघ असा आहे ना की कधी कमबॅक केले सांगू शकत नाही. वेदा 11 पहिल्या षटकात बघा मित्रांनो तब्बल 23 धावा आली. त्या आपण विश्वास करू शकत नाही की अशा प्रकारची मॅच होईल. काय षटक टाकले, पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर सिंगल. 10 बॉलचा केस शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आपण परत इथून मात्र करावे लागतील 16. ह्या 4 चेंडूवरती जर रोखलं 4 धावांमध्ये, शेवटच्या षटकात 12 किंवा 10-11 धावा ठेवल्या शेवटच्या षटकामध्ये डिपेंडिंगसाठी. बघा संकेत बाद झाला आहे, बंटी बाद झाला आहे. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतो. नॉन स्ट्राईकला मितेश, स्ट्राईकला पण पाहिलं तर प्रसाद. ही रेकग्नाइज प्लेयर आहे, ही भरवशाची जोडी आहे. प्रसाद आणि मितेश मैदानामध्ये आपण पाहतोय. राईट मोर द विकेट. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, चेसिंग आहे प्रतिस्पर्धी संघाचं, विनंती करतो. आखूट टप्प्याचा चेंडू आहे बघा. बॉडी लाईन गोलंदाजी आपण पाहतो. रडारमध्ये देत नाही आहे, स्लॉटमध्ये देत नाही. ज्यांनी स्लॉटमध्ये दिला आहे त्यांना प्लॉटमध्ये जावं लागलं आहे. हवाई फायरची सहर करावी लागली, करून दिली होती तेजसने. त्यानंतर बघा स्लॉटमध्ये नाही आहे. बॉडी लँग्वेज देखील चांगली आहे आकाशची. बॉडी लेंथ देखील गोलंदाजी आपण पाहतोय. जकडून ठेवलं आहे. या षटकात बघा 2 धावा दिल्यात, आणखीन एक धाव जोडली जाते. धावसंख्या बघा 54 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 39, 39 धावा. राऊंड विकेट समारा. दिशा बदलून गोलंदाजी ह्यावेळी प्रसादसाठी. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही आहे. स्वतः फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. हे जी कमालीची क्षमता आहे ना आवाशी 11 लोटे संघाकडे कमबॅक करण्याची. वेदा 11 आवाशी संघाकडे आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक करण्याची क्षमता आहे. गाव टू गावमध्ये लोटे चषक झाला, भगवा चषक झाला. गाव टू गावच्या माध्यमातून हा संघ डिंगडॉंग बरोबर खेळला होता, SV सँडी संघाबरोबर खेळला होता. जबरदस्त. इथे आपण पाहिलं तर डीप फाईनलेगच्या पट्ट्यात बाबल्या बघा कुठे चालला आहे. एकदम डीप फाईनलेगच्या पट्ट्यात बाबल्या उभल्या असेल. पाहूया कशा प्रकारचं षटक आपण पाहिलं तर आत्तापर्यंत सुरेख अप्रतिम नियंत्रित टप्प्यात गोलंदाजी. 4 चेंडू टाकले तर आतापर्यंत 3 धावा दिल्यात. बाहुबलीमध्ये कट्टप्पा गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा टप्पा, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. सुरेख बॉलिंग. पुन्हा एकदा चांगला टप्पा आहे. 5 प्रकारचे 5 चेंडू आपण टाकताना पाहतोय. सागर इथे बघा, इथे थोडंसं फंबल होताना पाहतोय. धावसंख्या 2ने वाढते. अशा प्रकारचे रन एक्स्ट्रा जातात ना तेव्हा गोलंदाजाचं खच्चीकरण होतं मित्रांनो. एवढ्या जीव ओतून गोलंदाजी करतोय. समीकरण बदलतं. शेवटची 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांची गरज. निर्णायक चेंडू आहे. 7 चेंडू 12 धावांची गरज सज्ज होते. आकाश युवा फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईकवर मितेशने देखील काय आग होतणारी फलंदाजी केली. आजच्या सत्रामध्ये 50-50 मॅच तागडीसारखा समान आपण पाहतोय. हो भन्नाट वेग, भन्नाट लाईन, यष्टीरक्षकाचा वेध घेणार. मी सांगितलं होतं शेवटच्या षटकात जर प्रशांत 12 धावा राहिल्या तर मॅच ऑन आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. फ्रेंड क्लब अमृत आयोजित भव्य क्रिकेटचा थरार. तोपर्यंत मी थांबतोय. माझी सुट्टी आणि मॅगीची ड्युटी. यस DJ मॅगी. थँक्यू. बघा क्रीडा रसिकांमध्ये अक्षय सोलकर देखील CCTV कॅमेऱ्यामध्ये कटिबद्ध झालेत. अक्षय सोलकर सर, आपली विनंती, आपण मंचावरती या. मंडळाच्या कार्यकर्त्यांची आग्रहाची विनंती, आपण मंचावरती. अक्षय सोलकर, आपण मंचाच्या दिशेने या. आपलं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला, जास्त टीम मिटिंग चालले माझ्यामध्ये. पंच आपण सूचना द्या त्यांना. लास्ट एवढं षटक आहे, प्लीज सहकार्य करा प्लीज. आतापर्यंत बघा तुमच्यासारखे दर्जेदार संघ सहभागी झाले म्हणून ही स्पर्धा चांगली होताना आपण पाहिले. चांगली नव्हे तर पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, आउटस्टँडिंग स्पर्धा आपण पाहतोय. एका गावाच्या ठिकाणी अशा प्रकारची स्पर्धा होणे म्हणजे फार कौतुक आहे मित्रांनो. पवन तलाव मैदानावरती 2 लाखाची स्पर्धा केली, 1 लाखाची स्पर्धा केली, 5 ते 9 5 लाखाची देखील स्पर्धा असेल. समालोचन करण्याची संधी देखील मिळेल असेल मला. गतवर्षी देखील 5 लाखाची स्पर्धा केली होती सावर्ड्याच्या मैदानावरती. परंतु इथे बघा राज्यस्तरीय स्पर्धेला लाजवेल अशा प्रकारचं नियोजन आहे, आयोजन आहे. जबरदस्त आयोजन.
खूप वेळ चाललाय. आवाशी लोटे संघ माफ करा वेदा 11 आवाशी आपण सुनील निलेश गोलंदाजीवरती सज्ज. हा देखील डावखुरा गोलंदाजा डावखुरा बॅटर प्रसाद देखील आहे. प्रसादच्या बॅटमधून देखील एक बिग षटकार आपण पाहिला होता मागच्या सामन्यामध्ये. प्रसाद आणि मितेश अशी जोडी मैदानात आहे. पहिला चेंडू ठरवणार या सामन्याचं चित्र. यस सज्ज होतोय निलेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू चोरटे धाव घेण्याचा प्रयत्न होता. धक्का क्रमांक 3 गडी बाद धावसंख्या फलकावरती 54 धावांचा पाठलाग करताना 43 धावा 42 धावा 42 धावा फलकावरती आहेत. इथे बघा समीकरण बदलतंय. मी सांगितलं होतं पहिल्या चेंडूवरती सामन्याचं चित्र देखील ठरू शकतं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5-12 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला वीरू, स्ट्राईकला आपण पाहिलं तर मितेश. वीरूने काय क्षेत्ररक्षण केलं आहे संपूर्ण स्पर्धेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. इथे मात्र जास्त टीम मिटिंग्स नको रे मित्रांनो. अद्यापही बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे. ही अशी ठिकाणी जागा आहे जिथे लाईट्स व्यवस्था नाही. सो विनंती करतो प्लीज. वेदा 11 संघाचे संघमालक ओनर अर्थात मयूरजी खताते यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे सर. वेलकम प्लीज. पाच चेंडू जिंकण्यासाठी बघा 12 धावांची गरज आहे. जास्त वेळ जातोय. सचिनजी शर्मा प्लीज. 5 चेंडू 12 धावांची गरज. पुढचा चेंडू असेल निलेश दिशा बदलून गोलंदाजी करतो. स्ट्राईक कुरपड पडतो. मितेश खोदून काढलंय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतो नक्कीच लॉंग ऑफच्या पट्ट्यात. एक धावासाठी दुसऱ्या धावासाठी कॉल आहे. इथे पाहूया. इथे मात्र फलंदाज बाद. वीरू गेला. वीरू बॅक टू द पॅव्हलियन. वीरू परतला देखील. यस एक धाव मात्र मिळते. संघ अडचणी सापडतोय. फलंदाज बाद होतोय आणि डीजे देखील वाजतोय. थँक्यू. 4 चेंडू अद्याप 11 धावांची गरज. 4-11 असं समीकरण. इथे बघा या स्पर्धेचा एक महत्त्वाचा नियम आहे. जसं प्रत्येक स्पर्धेत ड्रेसिंग महत्त्वाचं असतं ना. शूज त्यानंतर किट महत्त्वाचं असतं. ड्रेस महत्त्वाचं, ड्रेसिंग महत्त्वाचं असतं. इथे कंपल्सरी चेसिंग आहे. इथे एक सामना बरोबरी सुटला होता. गणेश 11 गोळकोट संघाला पराभूत व्हावं लागलं होतं कारण त्यांनी प्रथम फलंदाजी केली होती. इथे चेसिंग इथे आपण पाहिलं तर कंपल्सरी चेसिंग असणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची गरज. एक चौकार षटकार फार गरजेचा आहे. इथे मात्र सुरेख फटका. इथे मात्र झेल सुटलाय. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. इथे मात्र म्हटलं जातं पकडू क्या जितो मॅच कॅचेस विन द मॅचेस. स्वतः कर्णधार देखील आहे बाळूकडून चुकी होते. चुकीला माफी नाही मित्रा. क्रिकेटच्या पटलावरती समीकरण बदलत आहे. शेवटचे 3 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 3-9 असं समीकरण. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. इथे चौकार षटकऱ्यानं फार गरजेचं. नेक्स्ट बॉल. इथे मात्र चांगला फटका. सुरेख झेल टिपलाय. राजू बन गया जंटलमॅन. काय झेल टिपलाय. भन्नाट वेगाने मारलेला फटका होता. तितकाच भन्नाट वेगाने डोळ्याचं पातळ लावायच्या झेल टिपलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. इथे बघा जो झेल टिपलाय म्हटलं जातं पकडू क्या जितू मॅच. घेतलाय झेल. संपलाय खेळ. बॅक टू द पॅव्हलियन आपण पाहतोय मितेशला. आता मात्र समीकरण बदललंय. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची गरज आहे. खताते सरांकडून वेदा 11चे ओनर आदरणीय सन्माननीय मयुरेश खताते यांच्या माध्यमातून राजूच्या या झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज झालं आहे. वेल डन राजू. इथे मात्र 9 धावांची गरज. इथून मात्र षटकार किंवा चौकार येणं फार गरजेचं आहे. टर्निंग बॉल असेल. सामन्यातील निकाल ठरवणारा बॉल असेल. चला क्षेत्ररक्षण आपापली प्लेस घ्या. सचिनजी शर्मा.
2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तरी देखील वेदा 11 आवाशी संघ विजयी होऊ शकतो, कारण ही नियमच आहे स्पर्धेचा. कंपल्सरी चेसिंग डावखुरा बॅटर मैदानात. सोहमला आपण पाहतो, युवा छोटा खेळाडू मैदानात. छोट्या खेळाडूंनी देखील मोठी कामगिरी केली या स्पर्धेत. छोटा पॅकेट बडा धमाका आतापर्यंत पाहिलेत आपण या मैदानात. या स्पर्धेत राऊंड विकेटचा मारा. सोहमच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडू ट्रॅव्हल झाला आहे सीमारेषेचा वेध घेताना. तिसऱ्या धावेसाठी कॉल. इथे मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असताना फलंदाज बाद. आता मात्र सामना जवळजवळ सामन्याची औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 7 धावांची गरज. बघा पहिल्याच चेंडूवरती 23 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होणार, म्हणून तर म्हणतात क्रिकेट. सरड्या रंगमैदानावर म्हणजे क्रिकेट, अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये विकेट फार महत्त्वाची. विकेट देखील पडते, फलंदाज बाद होतोय. आता मात्र बघा 1 चेंडूडी 7 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा देखील असतात मित्रांनो, वाईट देखील असतो, नो देखील असतो. धावा होताना पाहिलेत शेवटच्या चेंडूवरती 7 नव्हे 8 नव्हे ते 10 धावा देखील होताना पाहिल्यात. अद्यापही जोपर्यंत बॉल संपला नाही शेवटचा तोपर्यंत क्रिकेटचा खेळ संपला नाही. काही होऊ दे, कोणी जिंकू दे, कोणी हरू दे, परंतु क्रिकेट जिंकलंय. काय मॅच पाहतो आपण, जबरदस्त मॅच. लास्ट डिलिव्हरी टू गो, 1 टू गो. स्ट्राईकला पण पाहतो बीट टू. पाहूया काय होतंय. अरे एकांत सांगा मित्रांनो प्लीज. आपण पर्यंत शेवटचा बॉल शिल्लक जिंकण्यासाठी आपण पर्यंत 7 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. आणि जे नको होतं बाबल्याला तेच घडलंय. सामना संपलाय. सामना संपलाय. डिझे 1 मिनिट तुम्हाला संधी दिली जाईल. इथे बघा वेदा 11 आवाशी संघाने सामना जिंकला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शैलेश 11 गुंडे, आपलं देखील हार्दिक आभार. हार्ड लक मित्रांनो, चांगले प्रयत्न केलेत तुम्ही. जाऊया बक्षीस समारंभाच्या दिशेने. 3-6 साठी तेजस सिरके आपण देखील या वैयक्तिक पारितोषिक आपल्याला देखील 500चं असणार आहे मित्रा. बक्षीस समारंभाच्या वरी घेऊन टाकूया. इथे विनंती असेल रोशन आपण ताबडतोब या मंचाच्या दिशेने. आपला बक्षीस समारंभ करायचा आहे, नियोजन लगेच करायचं आपल्याला. दोन्ही टीमचे खेळाडू ताबडतोब समोर या. लाईट नाही आपल्याकडे प्लीज. बघा मॅच कुठे फसला तुम्हाला सांगू. काही क्षणचित्र असतात मॅचमधली. काय बॅटिंग करत होता तेजस. पहिल्या षटकात 23 धावा कुठल्या होत्या. काय आक्रमण केलं होतं सागरवरती. आणि मित्रा कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स असतो तो घातक देखील ठरतो. रिओसिप मारण्याची काही गरज नव्हती. एका बलाढ्य संघासमोर तू खेळत होतास. असे संघ असतात ना वेदा 11 आवाशीसारखे, त्यांना एक संधी पाहिजे असते. संधी तर सोनं केलं या संघाने. दाखवून दिलं आम्ही टॉपचे का आहोत, आम्ही का दादा आहोत. या सपोर्ट सागरला भले भले थकले मित्रा मारून. तू 3 षटकांना मारलेस. 500 रुपयाचं पारितोषिक देखील तुला मिळालं. असं वाटलं होतं एकतर्फी मॅच होणार, परंतु तू हातातला मॅच घालवलंस. डो आउट. चल स्पर्धा होत राहतात, मॅच येत राहतात, परंतु याच्यातून शिकण्यासारखं आहे. याच्यातून शिकण्यासाठी आपण काय काय चुका केल्या. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघ समोर या, ताबडतोब या. दोन्ही संघाचे खेळाडू समोर या प्लीज. समोर व्यासपीठाच्या समोर या. निलेशजी टेरवकर मला जरा सगळी माहिती द्या. बॅटर बॉलर सिरीज बिरीज काढायचं आपल्याला प्लीज लवकर.